सुप्रभात साहित्य उत्सव. मी मयुरी. गुरुचा सहवास आणि त्याची शिकवण हाच व्यक्तिमत्व विकासातील मुख्य घटक आहे. याची जाणीव करून देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करीत आहोत. साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून. सादरीकरण रेश्मा मोरे, मनोज आहेर. तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. आज या मालिकेतील 9वा भाग आपण ऐकणार आहोत. उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद. ऐकूया भाग 9. तुम्ही आपल्या पायावर उभं राहायला हवं आणि नवीन कार्याची पद्धत स्वीकारायला हवी. ही नवीन पद्धत म्हणजे माणसाचं माणूस होत जाण्याची पद्धत होय. स्वामी विवेकानंद. एक दिवस रामकृष्ण दक्षिणेश्वर मंदिरात काही उपदेश करत होते. त्यांच्यासमोर त्यांचे काही शिष्य भक्तगण बसले होते आणि नरेंद्रनाथही त्यांच्यासोबत होते. रामकृष्ण भावविवश होऊन म्हणाले, जीवावर दया नाही, शिवज्ञानाने जीवाची सेवा करा. त्यांचं हे दिव्य वचन तसं सगळ्यांनीच ऐकलं होतं, पण त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव पडला तो नरेंद्रनाथांवर. बाहेर आल्यावर ते इतर शिष्यांना म्हणाले, आज ठाकूरजींच्या प्रवचनात मला एक अपूर्व प्रकाश जाणवला. भाव अवस्थेत त्यांनी आपल्याला जे सांगितलं त्याच्या आधारे वेदही योग्य प्रकारे समजून घेता येतील. माणूस आपल्या जीवनात ज्याच्या म्हणून संपर्कात येतो किंवा ज्या व्यक्तींच्या बाबतीत तो आदर, श्रद्धा, प्रेम व्यक्त करतो ते सारे परमेश्वराचा अंश असतात, स्वतः परमेश्वर असतात. परमेश्वराने जर मला कधी संधी दिली तर आज ऐकलेलं हे सत्य मी साऱ्या जगाला सांगेन, सर्वत्र त्याचा प्रचार प्रसार करेन. विद्वान, मूर्ख, गरीब, श्रीमंत, ब्राह्मण, चांडाळ या साऱ्यांना हे सत्य सांगून मी मोहित करेन. इसवी सन 1884 पर्यंत श्री रामकृष्ण परमहंस यांची लोकप्रियता खूप दूरपर्यंत पोहोचली होती. सगळीकडून विविध जाती धर्मांचे, वेगवेगळ्या वयोगटातले लोक दक्षिणेश्वरला त्यांच्याकडे यायचे आणि त्यांचा उपदेश ऐकायचे. त्यांच्या वाणीत एक अद्भुत तेज होतं, एक प्रभाव होता आणि म्हणूनच दिवसेंदिवस त्यांच्याकडे येऊन त्यांचा उपदेश ऐकणाऱ्यांची संख्या वाढतच चालली होती. पण काही महिन्यांतच त्यांच्या घशाला त्रास सुरू झाला. बघता बघता त्यांचा हा त्रास वाढतच गेला, पण तरीही ज्ञानपिपासू लोकांना ते उपदेश करतच होते आणि समाधीचाही अनुभव घेत होते. आपल्या घशाच्या दुखण्यावर उपचार करून घ्यायला ते तयार नव्हते. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती जास्तच खालावत चालली होती. त्यांची काळजी घेणाऱ्या भक्तांनी त्यांना कोलकाता शहरात आणलं. काही दिवसांनंतर त्यांच्या भक्तांनी कोलकात्यातल्याच काशीनगर भागात बगीचेवाल्याचं एक मजली घर भाड्याने घेतलं आणि तिथे त्यांना आणून ठेवलं. तिथे त्यांचे अनेक भक्त जमले होते. राखाल, काली, शरद, लाटू, तारक, शशी, बाबूराम असे सगळे मिळून त्यांची सेवा शुश्रूषा करायचे. गिरीश, रामचंद्र, ईशान, बलराम असे काही गृहस्थी भक्तही तिथे त्यांची देखभाल करण्यासाठी जमले होते. नरेंद्रनाथांनी तर आपल्याला गुरुवर्यांची सेवा करता यावी यासाठी शिक्षणही सोडून दिलं होतं. घरदार सगळं काही सोडून ते काशीपुरातच येऊन राहिले होते. अर्थात त्यांचे ठाकूर त्यांच्याकडून सेवा करून घेत नव्हते, त्यामुळे देखरेख करण्याचंच काम त्यांच्याकडे असायचं. अनेक तरुण, अनेक किशोरवयीन युवक तिथे येऊन राहिले होते आणि तिथल्या वातावरणात रामकृष्णांची सेवा करण्यात ते असे काही रमून गेले होते की जेवणासाठीही आपल्या घरी जायचा त्यांना विसर पडायचा. त्यांचे पालक मग काळजीत पडायचे आणि आपल्या मुलांनी घरी यावं यासाठी ते दडपण टाकू लागले. अशा वेळी या मुलांचं उत्साहवर्धन करण्याचं आणि दुसरीकडे त्यांच्या पालकांचीही समजूत घालण्याचं काम नरेंद्रांनी स्वतःकडे घेतलं. नरेंद्रांच्या युक्तिवादापुढे कुणाचंच काही चालायचं नाही. त्यामुळे मग या मुलांना रामकृष्णांच्या सेवेत ठेवण्यासाठी पालक तयार झाले. त्यामुळे काही लागलं सवरलं तर धावपळ करण्यासाठी माणसांची कमतरता नव्हती.
रामकृष्णांच्या धर्मपत्नी शारदा देवी त्याही तिथेच येऊन राहिल्या होत्या. सगळ्यांसाठी स्वयंपाक त्या स्वतःच करायच्या. काशीपूर भागातलं हे उद्यान भवन आता केवळ रामकृष्ण परमहंसांचं सेवा केंद्र राहिलं नव्हतं, तर त्याला एका आश्रमाचं स्वरूप आलं होतं. इथे येणारे भक्तगण सेवेसोबतच कधी भजनं गायचे, तर कधी तत्वज्ञान विषयक बाबींवर चर्चा करायचे. नरेंद्रनाथही या स्थानाची पवित्रता जपण्यासाठी आपल्या परीने योग्य ते प्रयत्न करत होते. कधी कधी ते दक्षिणेश्वरला जायचे आणि तिथे पंचवटीखाली बसून ध्यान करायचे. अतिशय उत्साहाने आणि कठोरपणे इंद्रियांचा निग्रह करून सत्यप्राप्तीसाठी प्राणपणाने प्रयत्न करणाऱ्या आपल्या या लाडक्या शिष्याला पाहून श्री रामकृष्ण भावनाविवश व्हायचे. एक दिवस त्यांनी नरेंद्रांना जवळ बोलावलं आणि म्हणाले, नरेंद्रा, हे बघ, अतिशय कठोर साधना करून मी या अष्टसिद्धी प्राप्त केल्या आहेत. मला त्यांचा कधीच काही उपयोग झाला नाही, पण आता या सिद्धी तू घे, भविष्यात तुला त्या उपयोगी पडतील. नरेंद्रनाथांनी अतिशय विनयाने विचारलं, महाराज, परमेश्वर प्राप्तीसाठी मला त्यांची काही मदत होईल? रामकृष्णांनी सांगितलं, नाही, तसं तर काही होणार नाही, पण या लोकातली तुझी कुठलीही इच्छा अपूर्ण राहणार नाही. काही क्षण विचार केल्यानंतर नरेंद्रनाथांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मग महाराज, मला या सिद्धी नकोत, मला त्यांची काहीही गरज नाही. इसवी सन 1885 मध्ये रामकृष्णांना घशाच्या आजाराची लक्षणं दिसायला लागली होती. त्यांना कर्करोग झाल्याचं नंतर निदान झालं. असा गंभीर आजार झाल्यानंतरही ते गरजवंतांना उपदेश करतच होते आणि समाधीचाही अनुभव घेत होते. खरं तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांनी त्यांना हे सगळं करण्यासाठी मनाई केली होती. नरेंद्रनाथांच्या दृष्टीनेही रामकृष्णांचा हा आजार अतिशय गंभीर आणि उपचार न होण्यासारखा होता. पण रामकृष्णांच्या किंवा काली मातेच्या इच्छेनुसारच कुठल्या तरी गूढ हेतूच्या प्राप्तीसाठी त्यांना हा आजार झालाय आणि हा उद्देश पूर्ण होताच त्यांचा हा आजार आपोआप बरा होईल, असं त्यांच्या काही शिष्यांना आणि काही भक्तांना वाटत होतं. कारण ते रामकृष्णांना परमेश्वराचा अवतार मानत होते, म्हणून त्यांची तशी ठाम श्रद्धा होती. दुसरीकडे नरेंद्रनाथ मात्र रामकृष्णांना परमेश्वर आणि मानव या दोघांचं मिश्रण मानत होते. कुणीही देवाचा अवतार असू शकत नाही असं ते ठामपणे सांगत होते. त्यामुळे रामकृष्णांचं शरीरही निसर्ग नियमानुसारच वागणार. जन्म, विकास, रोग, क्षय आणि अंत या सगळ्या प्रक्रियांमधून त्यांनाही जावंच लागणार होतं. आध्यात्मिक जीवनात भावनाशीलतेमुळे प्रगतीची प्रेरणा मिळत असली तरीही कोरडी भावनाशीलता सत्यप्राप्तीच्या मार्गात अडथळा ठरते, असं नरेंद्रनाथांचं ठाम मत होतं. त्यामुळे जे भक्त रामकृष्णांसाठी रडत होते, जे अतिशय भावना वेगात वाहवत चालले होते, त्यांना नरेंद्रनाथ वारंवार समजावत होते की असं नुसतं रडत बसणं म्हणजे मनाचा आणि शरीराचाही दुबळेपणा आहे. यावर नियंत्रण मिळवायलाच हवं. आत्तापासूनच जर तुम्ही असे अविचाराने वागाल, असे अविवेकाने वागाल, तर पुढे जाऊन तुम्ही मनाने पूर्णपणे कोलमडून पडाल. पुढे ते असंही सांगायचे की परमार्थात प्रवेश करणारे आणि प्रगती साधणारे 80% लोक भोंदू असतात, 15% लोक मदमस्त होतात आणि उरलेले फक्त 5% लोक आपलं ध्येय गाठू शकतात. त्यामुळे साधना करताना नेहमी सावध असायला हवं. नरेंद्रनाथांसह रामकृष्णांच्या इतर अनेक भक्तांच्या एक गोष्ट लक्षात आली होती की रामकृष्णांची तब्येत दिवसेंदिवस सुधारण्याऐवजी जास्तच बिघडत चालली आहे. एकदा नरेंद्रनाथांनी पाहिलं की काही भक्त रामकृष्णांच्या खोलीत जायला घाबरत होते. त्यांनी विचारलं, काय झालं? तेव्हा सगळ्यांनी आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. हा आजार संसर्गजन्य आहे. नरेंद्रनाथ सगळ्यांना जबरदस्तीने खोलीत घेऊन गेले. तिथे एका वाटीत रामकृष्णांनी पिऊन उरलेला काढा होता. तो काढा स्वतः नरेंद्रनाथांनी पिऊन टाकला आणि सगळ्यांच्या मनातली शंका दूर केली. ठाकूर यांचा आजार दिवसेंदिवस वाढतच चाललाय
या आजारातून ते पूर्णपणे बरे होण्याची किंवा जास्त दिवस जिवंत राहण्याचीही शक्यता नाही, हे नरेंद्रनाथांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी आपली साधना जास्तच वेगवान केली होती. एक दिवस ते रामकृष्णांना म्हणाले, सलग 3-4 दिवस समाधीत राहण्याची माझी इच्छा आहे. मध्ये फक्त जेवणासाठी उठलो तर उठेन. तेव्हा रामकृष्ण त्यांना म्हणाले, समाधीहून अधिक चांगला अनुभव तुला मिळू शकतो. तू तुझ्या घरच्यांची व्यवस्था करून ये. काही दिवसांनंतर नरेंद्रनाथांनी पुन्हा आपल्या साधनेबद्दल रामकृष्णांना विचारलं. तेव्हा ते म्हणाले, अरे, इतका मोठा आधार असताना तू अशी तुच्छ गोष्ट मागतोयस? मला तर वाटलं होतं तू एखाद्या विशाल वटवृक्षासारखा होशील. तुझ्या छायेत हजारो लोक विश्रांती घेतील. पण तू तर फक्त स्वतःच्याच मुक्तीचा विचार करतोयस. आपल्या गुरुवर्यांचे उच्च विचार नरेंद्रनाथांच्या लक्षात आले. त्यांनी नरेंद्रनाथांना वेळोवेळी ध्यानविषयक उपदेश केला होता. एकदा त्यांनी आपल्या नरेंद्राला अभ्यासाबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, आतापर्यंत जेवढं काही शिकलो आहे ते सगळं विसरता येईल. असं औषध मला मिळालं तर किती बरं होईल. आता नरेंद्रनाथ आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी खूप जास्त व्याकुळ होत होते, आतुर होत होते. एक दिवस त्यांच्याकडे इशारा करीत रामकृष्णांनी आपल्या इतर शिष्यांना सांगितलं, बघा, नरेंद्राची अवस्था आता किती अद्भुत झाली आहे. आधी तो परमेश्वराच्या साकार रूपाला मानित नव्हता. आता त्याच परमेश्वराच्या दर्शनासाठी त्याच्या मनात नुसती घालमेल चालली आहे. आणि खरोखरच नरेंद्रांची अवस्था तेव्हा विचित्र झाली होती. ते रामकृष्णांचं साधनास्थळ असलेल्या पंचवटीत नेहमी जाऊन बसायचे आणि तिथे ते संपूर्ण रात्र ध्यानावस्थेत घालवायचे. एक दिवस काशीपूर भागातल्या ज्या घरात रामकृष्णांना ठेवलं होतं तिथेच त्यांनी संपूर्ण रात्र रामनामाचा जप करण्यात घालवली. सकाळी उठल्यावर जेव्हा रामकृष्णांच्या कानांवर त्यांचे कातर शब्द पडले तेव्हा नरेंद्रांना जवळ बोलावून ते म्हणाले, हे बघ नरेंद्रा, अशा उतावळेपणामुळे काय साध्य होणार आहे? आता जे तुझ्या बाबतीत झालंय तेच 12 वर्ष माझ्या बाबतीत होत होतं. त्या काळात जणू माझ्या डोक्यात एक वादळ उठलं होतं आणि तू एका रात्रीत काय करशील? नरेंद्रनाथांनी आपल्या ठाकूरांचं म्हणणं ऐकलं, पण त्यांच्या मनात निर्माण झालेली आध्यात्मिक उत्कंठा काही कमी झाली नाही. त्यांना असं दुःखी झालेलं पाहून रामकृष्ण खूप आनंदित झाले आणि त्यांनी नरेंद्रनाथांसह आपल्या इतरही तरुण शिष्यांना संन्यास दीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी एक शुभ दिवस निश्चित केला. त्या दिवशी त्यांनी सगळ्यांच्या हातात भगवी वस्त्र दिली आणि त्यांना विचारलं, तुम्ही सगळे निरंकारी होऊन हातात झोळी घेऊन मुख्य रस्त्यावर भिक्षा मागू शकाल? आपल्या गुरुवर्यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या त्या सगळ्या शिष्यांनी ताबडतोब बाहेरची वाट धरली आणि हातात झोळी घेऊन मुख्य रस्त्यावर भिक्षा मागितली. भिक्षा म्हणून त्यांना जे काही मिळालं ते सगळं काही त्यांनी आणून रामकृष्णांसमोर ठेवलं आणि तोच सगळ्यांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण केला. तेव्हा रामकृष्ण अतिशय उत्साहित झाले. त्यांना इतका आनंद झाला की त्याच वेळी त्यांनी आपला परमशिष्य नरेंद्रनाथ हाच आपला उत्तराधिकारी असेल असं जाहीर केलं. सगळ्या शिष्यांना ते म्हणाले, आता मी तुम्हाला नरेंद्रावर सोपवतोय. त्यानंतर त्यांनी नरेंद्राला सांगितलं, तू या सगळ्यांवर प्रेम कर आणि मी गेल्यावर यांच्यापैकी कोणीही घरी परतणार नाही याकडे लक्ष दे. हे सगळेजण एकत्र राहून साधना करतील, परमेश्वराची भजनं गात गात आपलं जीवन व्यतीत करतील यासाठी तू प्रयत्न कर. मग ते आपल्या इतर शिष्यांकडे वळून म्हणाले, आणि तुम्ही आता नरेंद्राला तुमचा नेता माना. त्यानंतर त्यांनी रामकृष्ण संघाचा पाया रचला. रामकृष्ण देव यांच्या आजारपणात त्यांची सेवा करत असताना नरेंद्रनाथांना त्यांच्या आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव आला होता. निर्गुण निराकार परमेश्वर कशा प्रकारे सगुण साकार होतो, दिव्य अवतार घेऊन तो पृथ्वीवर कसा जन्म घेतो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. मानवाने परमेश्वराचं रूप धारण करावं
यासाठीच परमेश्वराने मानवाची निर्मिती केली आहे, हेही त्यांना समजलं होतं. रामकृष्ण देव आपल्या आजारपणात काशीपूर भागातल्या ज्या उद्यान भवनमध्ये राहत होते, त्या त्यांच्या निवासस्थानाला नरेंद्रनाथांच्या बौद्धिक हुशारीमुळे आता एका छोट्या विद्यापीठाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. तिथेच ते आपल्या गुरुबंधूंसोबत आपल्या ठाकुरांची सेवा करायचे, साधना करायचे आणि त्यातूनही वेळ काढून ते पौर्वात्य पाश्चात्य तत्त्वज्ञानावर चर्चा करायचे. त्यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी श्रीकृष्ण, आचार्य शंकर, चैतन्य महाप्रभू आणि गौतम बुद्ध असायचे. गौतम बुद्धांच्या शिकवणीनुसार ते चिंतन मनन करायचे. त्यांचा अपूर्व त्याग, अलौकिक साधना आणि असीम करुणेने भरलेले काही प्रसंग नरेंद्रनाथांच्या मनात कोरले गेले होते. एप्रिल 1886 साली त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली की जिथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्या बौद्ध गयेला आपण जाऊन यावं. मग काय, कुणालाही कशाचीही कल्पना न देता ते तारक आणि काली, स्वामी शिवानंद आणि स्वामी अभयानंद या आपल्या 2 गुरुबंधूंसोबत गयेला जायला निघाले. तिथे फल्गू नदीच्या काठावर त्यांनी स्नान केलं आणि पुढे 8 मैल पायी चालत जाऊन बौद्धी वृक्षाखाली ते बराच वेळ ध्यानस्थ अवस्थेत बसले. इकडे नरेंद्रनाथ आणि त्यांचे 2 भक्त दिसत नाहीयेत हे पाहून सगळेजण काळजीत पडले. सगळीकडे त्यांनी त्यांचा शोध घेतला, पण ते कुठेच सापडले नाहीत. शेवटी ही गोष्ट सगळ्यांनी मिळून रामकृष्णांच्या कानावर घातली. रामकृष्ण जराही विचलित न होता म्हणाले, काळजी करू नका, ते परत येतील. हे ठिकाण सोडून दुसरीकडे कुठे ते रमणार आहेत. आणि झालंही तसंच. 3 दिवसांनंतर नरेंद्रनाथ पुन्हा काशीपूर भागातल्या त्या उद्यान भवनमध्ये परत आले. ते सगळेजण आल्याचं पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. बौद्ध गयेहून परतल्यावर नरेंद्रनाथांनी आपल्या गुरुबंधूंना गौतम बुद्ध आणि त्यांचे जीवन अनुभव या बाबतीत प्रेरणादायी उपदेश केला. तसे पाहता नरेंद्रनाथाचे संपूर्ण बालपण हे जरी सुखवस्तू कुटुंबात संपन्न परिवारात सुरळीत सुरू असले तरी सुद्धा त्याचा तारुण्याचा काळ हा नियतीनं पाहिलेली एक भयानक परीक्षाच. त्याच्या वडिलांचे निघून जाणे, कुटुंबाची वाताहत होणे, कर्जाचा विळखा या सगळ्यांमुळे व्यथित झालेला नरेंद्र दत्त त्याच्यासाठी आशेचं आणि प्रेरणेचं स्थान होतं फक्त त्याचे गुरु रामकृष्ण परमहंस. परंतु हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे वात्सल्य मूर्ती असलेल्या रामकृष्णांची प्रकृती देखील ढासळायला लागलेली. म्हणजे दुःखाचा वनवा चहू बाजूने नरेंद्रनाथावर असा चाल करून येतो. पण तत्वज्ञानाचा सिंह म्हणून भविष्यात गर्जना करणारा हा महापुरुष नियतीच्या या परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण होणार होता. आणि ती परीक्षा आपण अनुभवत असताना त्याचा निकाल नेमका कसा असेल हेही समजून घेणार आहोत. त्यासाठीच ऐकणार आहोत उत्सव तीर्थचा पुढील भाग. तोपर्यंत नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.